अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। लोकसभेमध्ये आपण एक पाऊल मागे घेतलेलं होतं, पण विधानसभेमध्ये आपण जास्त जागा लढवणार आहोत। महाविकास आघाडीमध्ये नेमकं जागा वाटपांचं सूत्र काय असणार आहे? काही वेळापूर्वी संजय राऊत असं म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये समसमान जागा वाटप मिळायला हवं। बघा, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी आपल्या आपल्या पद्धतीचं वक्तव्य करावं लागतं, हे सगळ्यांनाच मान्य। पवार साहेब एक पाऊल मागे झाले, आम्ही 3 पाऊल मागे आलो। त्यामुळे असं आम्हालाही आमच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतं। पण ज्यावेळेस आम्ही सगळेजण एकत्रित बसू त्यावेळेस आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातलं हे पेशवे आणणार विचाराचं जे सरकार आहे, एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजप, देवेंद्र फडणवीस, या सरकारला परास्त करणं हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि आम्ही बसून त्यामध्ये निर्णय करू। त्यामुळे भाषणं आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची झालेली मीटिंग याच्यातला खूप फरक आपल्याला पाहायला मिळेल। समान जागा वाटप होईल आता मी त्याच्यावर चर्चा करत नाही ना। राऊत साहेब काही बोलू शकतात, राऊत साहेब कुठली प्रतिक्रिया मी देणार नाही। उद्धव ठाकरेंनी एक रिएक्शन दिली होती, प्राजक्ताच्या फुलं दुसऱ्याच्या दारात पडतात, याचा अर्थ काय द्यायचा? उद्धव साहेब बोलण्यामध्ये फार चांगले आहेत, ते बोललेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय ते बोललेत।